राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण 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 जय राम जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय राम जय जय राम जय जय राम भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय देह जोडी संत पाय 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 येथोनिया नुठवू माथा कोरिया उठली राजा येथोनिया नुठवू माथा हे दुनिया उठवू माता मरणवाचोनी सर्वथा मरणवाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा होई बळकट होई बळकट होई बळकट होई बळकट माझ्या मनात तुरे धिट माझ्या मनात तुरे धिट माझ्या मनात रे निट माझ्या मनात रे माझ्या मनात रे निट माझ्या मनात रे निट तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी तुका आला लोटांगणी भक्ती भाग्य झाल्या धनी 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 येथोनिया नुठवू माथा येतोनिया उठवू माता येथोनिया नुठवू माथा येतोनिया उठवू माता मरण वाचोनी सर्वथा मरण वाचोनी सर्वथा शरण वाचोनी सर्वता शरण वाचोनी सर्वता शरण वाचोनी सर्वता शरण वाचोनी
तेही जोडी संत पाय भाग्याचा उदय तेहे जोडी संत पाय येथोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा होई बळकट माझ्या मना तुरे धीट येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा तुकाला लोटांगणी तुकाला लोटांगणी भक्ती भाग्य झाल्या धनी येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान पांडुरंगा करू प्रथमान दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडणम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं ईशं आनंदी वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा लागलो पावन झालो चराचरी करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा करुणा दयाळा तुझा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुझा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शूर आणि धीर स्वामी काजी तू सादर काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा ये दुःख भंजन मारुती नंदन ये दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती पारुमार ये दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनंती वारंवार पवन सुत विनंती वारंवार 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 इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम नंदना त्रिसूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरु इंदु कोटि तेज किरण सिंधु भक्त वत्सलम नंदना त्रिसूनु दत्त इंदिराक्ष श्री गुरु गंधमाल्य अक्षदादि वृंद देव वंदितम वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां वंदयामि नारसिंह सरस्वतीश पाहि मां वाह छान अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमः पार्वती पते शिव हर 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 महादेव अनंत कोटी ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन वारकरी संप्रदायाचा प्राण वारकरी संप्रदायाचा श्वास एका विटेवर उभा असणारा असा तो भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही ज्याच्या सत्तेशिवाय तुम्ही आम्ही चालू शकत नाही नव्हे नव्हे हे विश्व सुद्धा ज्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही असा असणारा पंढरपूर निवासी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्या परमात्म्याच्या चरणारविंद चिंतन रूपी पुष्प समर्पित करण्यासाठी निवडलेला आजचा अभंग विठ्ठल आणि म्हणून अशा त्या पांडुरंग परमात्म्याचं वर्णन करण्यासाठीही
अक्षय तनुपात्र परम पवित्र महासत्पात्र बुल्लोबा पुत्र श्रीमंत श्री वैराग्य राग रसिक तुकोबराय. आजच्या या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, महत्भाग्यानं आम्हाला आमचं भाग्य उदयाला आलं तेव्हा या साधू संतांच्या चरणाची आम्हाला प्राप्ती झाली. मग तुकोबराय म्हणतात, आता हे भाग्याचा असणारा आमचा उदय झाला. जसं सूर्योदय झाल्यानंतर अंधकार नाहीसा होतो, नव्हे नव्हे अंधकाराचा लवलेशही शिल्लक राहत नाही, तद्वतच महत्भाग्यानं आमच्या भाग्याचा उदय झाला. बर तुकोबराय, तुमच्या भाग्याचा उदय झाला मान्य, कसा झाला? मग तुकोबराय म्हणतात, ते हे जोडी संत पाय, संतांचे चरण आम्हाला प्राप्त झाले. तसेच असणारे कलियुगातील एक जागृत दैवत, नव्हे नव्हे 33 कोटी देवांचे असणारे, ज्या ठिकाणी सर्व मार्ग बंद झाले तिथं बाळूमामाचे मार्ग चालू होतात, अशा या संताचं तुम्हाला असणारी सेवा घडण्याचा योग येतोय. कारण हे महत्भाग्य आहे आणि म्हणून भाग्याचा उदय. आणि असं तुकोबराय म्हणले, भाग्याचा उदय झाला का? संत चरणाची प्राप्ती झाली. ठीक आहे तुकोबराय, मान्य आहे. मग काय करणार तुम्ही? तुकोबराय म्हणतात, येथोनिया नुठवू माथा. तुकोबराय म्हटले, या ठिकाणावरनं मी माझा माथा उचलणार नाही. कुठपर्यंत तुकोबराय? तुकोबराय म्हटले, मरणा वाचुनी सर्वथा. बरं ठीक आहे तुकोबराय, आम्हाला आलं लक्षात. बरं मग याच्यासाठी काय करावं लागेल? ते म्हटले, याच्यासाठी मनाचं साह्य मला लागेल. तुकोबरायने मग मनाकडे साकडं घातलं. होई बळकट. मनाला तुकोबराय म्हटले, होई बळकट माझ्या मना तुरे धीट. बर मग तुकोबराय म्हटले, धीट मन झालं की काय करायचं? काही नाही, परत येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. बर ठीक आहे तुकोबराय, मान्य आहे, माथा उचलणार नाही. मग सरते शेवटी तुकोबराय म्हटले, तुका आला लोटांगणी. काही नाही, आता सर्वस्व संतांच्या चरणी आम्ही अर्पण केलं आणि मग काय प्राप्त झालं? तर भक्ती भाग्य झाल्या धनी. 3 महत्वाची भाग्य आहेत. ज्ञानाचं भाग्य, तसंच असणारं भक्तीचं पण भाग्य आहे. आणि म्हणून भक्तीचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य हे असणारे भाग्य आम्हाला प्राप्त झाले आणि अशा या संत चरणाची प्राप्ती झाली. विठ्ठल हा आहे अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. झालं आपलं कीर्तन. ज्याला झोपी जायचे ते झोपी जाऊ शकता. जाताना मी तुम्हाला उठवेल. विठ्ठल विठ्ठल. काय असते ना, आपण जेव्हा हरिकीर्तनामध्ये येते त्यावेळेस झोप कुठे येत नाही, पण हरिकीर्तनामध्ये आवर्जून येते, असा बऱ्याच जणांचा अनुभव आहे. आणि म्हणून तुम्हाला काही नाही, ज्याला मोकळ्या मनाने बस वाटते ते मोकळ्या मनाने बसायचं, ज्याला व्यवस्थित बस वाटते त्यांनी व्यवस्थित बसायचं, ज्याला एकदम टवटवीत बस वाटतं त्यांनी टवटवीत बसायचं, ज्याला असणारे सूर्यफुलासारखं बसायचं ते सूर्यफुलासारखंही बसू शकतं. सूर्यफुलांनी कसे माना टाकलेले असतात, तसंही बसू असलं तर काही अडचण नाही, बरं का. हा मग आपल्याकडे काही नसतंय तसं, काही अडचण नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही बसू शकता. ज्याला काही पायाला त्रास आहे ते मस्त पाय लांबूनही बसू शकता, काही अडचण नाही. आपल्याकडे तशी काही चिंता नाही. आणि म्हणून फक्त जीवाचे कान करून ऐका. आणि एकच विनंती आहे, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखीना. आणि म्हणून जेव्हा जेव्हा संधी मिळन तेव्हा टाळी वाजण्याचं आणि मुखानं भगवान परमात्म्याचं नाम घेण्याचं विसरू नका. कारण काय तर आपल्या भाग्यानं ही आपल्याला पुण्याई लाभली. तुम्ही म्हणता कसं महाराज? मग नामदेवराय आम्हाला सांगतात, वारकरी संप्रदायामधील आद्य कीर्तनकार नामदेव महाराज सांगतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी
तेव्हा या विठ्ठलानं मला कृपा केली अनंत जन्माची पुण्याई म्हणून आम्हाला कीर्तनामध्ये यायला, कीर्तनामध्ये बसायला, कीर्तनामध्ये नामस्मरण करायची संधी मिळाली आणि म्हणून ही संधी सोडायची नाही. 84 लक्ष योनींचा फेरा जेव्हा पूर्ण होतो तेव्हा असणारा एक मनुष्य देह प्राप्त होतो. केव्हा? 84 लक्ष म्हणजे 83,99,999 हा फेरा जेव्हा कंप्लीट होतो. नामदेवराय म्हणतात नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा तयाचा मातेरा केला मुडे. म्हणजे काय तर आपल्याला जी संधी मिळते ना त्या संधीचं सोनं करायचं आणि म्हणून करटाळी बोला मुखी नाव. आणि म्हणून असणार या ठिकाणी डोंबाळवाडी हे गाव आणि या डोंबाळवाडी गावामध्ये असणारा तुमचा प्रत्येक अमावस्येला चालणारा हा उत्सव अर्थात बाळूमामांचा भंडारा उत्सव. आणि या उत्सवामध्ये आज महत्भाग्यानं आमच्या सेवेचा योग तुमचेच सर्व परिचित असणारे, तुमचेच सहकारी असणारे आमचे परमार्थ स्नेही श्री चोपडे सर आणि यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग आला. आणि आमचे ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलचे असणारे त्यांचं कार्य चालू असतं. आमचे चैतन्यदादा असतील, आमचे चोपडे सर असतील, त्याचबरोबर आमचे रोहित दादा असतील. सुंदर असा यांचा उपक्रम आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांचा भेटीचा योग आलेला आहे. आपल्या कीर्तनामध्ये सुंदर अशी ज्यांनी साथ संगत केली असे आमचे महाराज, काय नाव त्यांचं? अंकुश महाराज खांडेकर, संतोष माने. अंकुश महाराज खांडेकर आणि दुसरे महाराज संतोष माने. संतोष महाराज माले. अंकुश महाराज खांडेकर, संतोष महाराज माले. सुंदर अशी ह्यांनी चाल म्हटलेली आहे. शिवरंजनी राग, बरोबर ना? खूप सुंदर चाल म्हटली. आणि आमच्या महाराजांच्या संस्थेमधील विद्यार्थी मंडळ खूप सुंदर, गोरख महाराज कुंभार यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमधील सुंदर असं विद्यार्थी मंडळ आणि महाराज. अच्छा. आणि आमच्या इथे सुंदर अशी मृदुंगाची साथ संगत महाराष्ट्रातील उत्कृष्ट मृदुंगाचार्य सूरज महाराज जाधव सुंदर अशी साथ संगत केली. निश्चित, कारण काय आम्हाला गायनामध्ये विशेष आनंद आहे आणि असे रथी महारथी जेव्हा भेटतात तेव्हा खरंच आनंद वाटतो. आणि तुम्हाला सांगतो चांगल्या चांगल्या ठिकाणी एवढं सुंदर नियोजन नसतं. सिस्टीम सुद्धा एवढी सुंदर आहे आणि आमचे चोपडे सरच तिथे बसलेले आहेत. आणि सिस्टीमचं नाव काय आहे? शंभू. शंभू साऊंड सिस्टीम. वा, शंभू साऊंड सिस्टीम. खरंच सुंदर साऊंड सिस्टीम. कारण मला सगळं पूर्णपणे रिटर्न येतं सुरुवातीपासून आणि हे रिटर्न जर आलं तर आम्हाला कळतं आम्ही काय बोलतो तर. आणि मग आम्हाला कळलं तर आम्ही तुम्हाला आणखी चांगलं उत्कृष्ट देऊ शकतो. खूप सुंदर असं नियोजन आहे. इथे महिला मंडळी, पुरुष मंडळी सुंदर अशी सगळ्यांचीच उपस्थिती आहे. इकडे आमचे छोटे बाळगोपाळ बसलेत, तिकडे आमचे काही पुढे सरून बसा. महिला मंडळ चला पुढे सरा. या हळूहळू चला पुढे सरा. जागा सोडा फक्त. हा, तिथं लय गॅप आहे. पुढे सरा. सरा पुढे. थोडंच करायचं, सरा पुढे. पुढे सरा. कीर्तन करायचं आपल्याला. वेळ मिळत नाही आपल्याला परत. सरा पुढे. या थोडं थोडं सरा पुढे. पाठीमागे महाराजांचा परिचय राहिला. गुरुजी तुमचा परिचय राहिला. हा, वर बसलेले ते छोटे छोटे मुलं आहेत ना, तुम्ही सगळे इकडे या. या तुम्ही पुढे या, इकडे या. मला तुम्हाला सांगण्यात आनंद आहे. आता ह्यांनी लय ऐकलं माझं, पण तुम्ही ऐकलं पाहिजे. या तुम्ही इकडे या, माझ्यापाशी, माझ्या जवळ या. तुम्ही इकडे सगळे इकडे या. या बाळांनो या. हे पहा पुरुष मंडळी इकडे लक्ष द्या. हा समोर जागा मोकळी आहे. सरा पुढं म्हणजे महिला मंडळ मागं बसल. चला या पुढं. पाठी मागं बसलेली पुरुष मंडळी या पुढं. चला या पुढं. मागचे सगळे बस. चला उठा उठा तुम्ही उठा. या पुढं. महिला मंडळ जागा पुरत नाही त्यांना. सरा पुढं. पुढं सरा. उठून या. उठून या. त्या मुलांपाशी जागा भरपूर आहे. सरा पुढं. या पुढे या. पुढे या. महिला मंडळी तुम्ही अलीकडे सरकू शकता. इकडे या. काय होतं व्यत्यय येतो या. ठीक आहे. ठीक. विठाला 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 विठाला
म्हणतात की भाग्याचा उदय, माझ्या भाग्याचा उदय झाला आणि म्हणून मला संत चरणाची प्राप्ती झाली. हो तुकोबराय, मग भाग्य कसे आहेत तुम्हाला सांगून जाईल. भाग्य आपण कधी काही कोणत्या गोष्टीला भाग्य म्हणतो, आपण कधी कोणत्या गोष्टीला भाग्य म्हणतो, पण भाग्य कोणी म्हणतं धनाला भाग्य म्हणू शकतं, कोणी पुत्राला भाग्य म्हणू शकतं. माझ्याकडे लक्ष द्या. कोणी धनाला भाग्य म्हणू शकतं, कोणी पुत्राला भाग्य म्हणू शकतं. जीवाचे कान करून ऐका, तुम्हाला महत्वाचं सांगणार आहे मी. आणि म्हणून भाग्य तुकोबराय म्हणतात, भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. तुकोबराय म्हटले भाग्य धन नाही, भाग्य पुत्र नाही, भाग्य दारा म्हणजे पत्नी नाही, मग निकटवास बरा. संता पायी निकटवास बरा, संता पायी निकटवास बरा, संता पायी निकटवास बरा. भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा. संत पायी, संत पायी निकटवास बरा. संत पायी भाग्य तरी बरा धनपुत्र दारा, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा. संत पायी हो निकटवास बरा. संत पायी, संत पायी. आणि म्हणून तुकोबरायने सांगितलं भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा. आणि म्हणून कुठं भाग्य आहे तर निकटवास बरा. आणि म्हणून तुमच्या सर्वांचं विशेष भाग्य की बाळूमामांची सेवा सगळ्यांना करण्याची संधी मिळते. नव्हे इथे असणारं ज्ञानदानाचं कार्य होतं, अन्नदानाचं कार्य होतं आणि सगळ्यात मोठं कार्य आहे. कारण काय? कारण अन्नाला सगळे अधिकारी आहेत. म्हणजे काय? सर्वाभूती द्यावे अन्न, सगळ्यांना अन्न द्यावं असा अन्नाचा अधिकार. आणि ज्ञान, ज्ञान काय तर ज्ञान दिल्यानं वाढतं. प्रत्येक गोष्टी कमी होतात, पैसा दिल्यानं कमी होतो. हो, वेळ दिला, वेळ पण आपला निघून जातो. कोणत्याही गोष्टी तुम्ही एखादी वस्तू दिली, ती वस्तू आपल्याकडनं कमी होते. एखादी वस्तू कुणाला दिली, पण ज्ञान एकमेव अशी गोष्ट आहे की ती दिल्यानं वाढते. आणि म्हणून इथं ज्ञानदानाचं कार्य आणि हे मुख्य कार्य आहे. त्याचबरोबर हा भंडारा खूप महत्वाचा आहे. निश्चित अनंत हातानं बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाहीत. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून तुम्हाला भाग्य सांगून जाईल. असणाऱ्या ह्या जगामध्ये 300-350 देश आहेत महाराज. आणि पण त्या 300-350 देशापैकी आपला जन्म या भारतात झाला, हे आपलं विशेष असं भाग्य आहे. आणि याच्याही पुढं भारतामध्ये झाला, भारताच्या पुढं महाराष्ट्रात झाला, हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य. महाराष्ट्रापेक्षा आपला संताच्या भूमीमध्ये झाला, हे असणारं विशेष भाग्य. आणि म्हणून तुम्हाला सांगून जाईल की असणारं ज्या वेळेस आपण आता आमची जे सर्व साधक मंडळी असतात, जेव्हा आम्ही यात्रेला नेतो चारीधाम वगैरेला, तर त्यावेळेस तिकडं उत्तराखंड वगैरे त्या परिसरामध्ये असे पाट्या अर्थात फलक लिहिलेले असतात. त्याच्यावर लिहिलेले असतात देवभूमी में आपका स्वागत है. काय लिहिलेलं असतं बाबा? देवभूमी में आपका स्वागत है. तसंच आपण महाराष्ट्रामध्ये जर असं लिहिलं तर काही वावगं ठरणार नाही की संत भूमी में आपका स्वागत है. 18 संत, ज्ञानोबापासून तुकोबरायापर्यंत निळोबारायांपर्यंत 18 संत झाले. बाळूमामांसारखे संत झाले, हे असणार आपलं विशेष भाग्य. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणून सांगून जाईल तुम्हाला की असणारा एखाद्याचा जन्म इंग्लंडमध्ये झाला तर इंग्लंडमध्ये झाला तर त्याला आपलं भाग्य नाही. तुम्ही म्हणता कसं महाराज? एक गुंथूर म्हणून एक तत्ववेत्ते होते. ते गुंथूर एकदा इथं वारीला एकदा आले आणि ते एवढे या गंधामध्ये, या वारकरी संप्रदायामध्ये रममान झाले
की त्यांनी त्यानंतर एकही वारी चुकली नाही. जर्मन तत्ववेत्तेत मग त्यांनी असणार आपल्या वारकरी संप्रदायावर डॉक्युमेंटरी अर्थात त्याच्यावर संशोधन केलं, त्याच्यावर PhD मिळवली. सांगण्याचा उद्देश वारकरी संप्रदाय आपल्या साधू संतांचं ज्ञान एवढं दुर्मिळ आहे, एवढं विशेष आहे की याची भुरळ, याची मोहिनी, याचा गोडवा, याचं छंद आपल्याला लागेल यात नवल नाही. पाश्चात्य तत्ववेत्यांना पण याचा आनंद होतो. एवढं असणारं विशेष असं ज्ञान आहे. आणि म्हणून निश्चितच आपणही ते ज्ञान होईल तसं घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विठ्ठल जय बाळू मामा. आणि म्हणून आपला जन्म भारतात झाला, आपला जन्म महाराष्ट्रात झाला, हे विशेष असं भाग्य. जर आपला जन्म लंडन मध्ये झाला असता, इंग्लंड मध्ये झाला असता तर हे वारीचं भाग्य, हे साधू संतांच्या सेवेचं भाग्य आपल्या वाट्याला नसतं आलं. नाहीतर मग एखाद्याचा जन्म झाला अमेरिकेला आणि तो म्हणला चला चाललो माऊलीच्या वारीला, असं घडन का कधी? नाही ना बाबा. कारण का वारकरी होण्यासाठी, हा असणारा वारकऱ्याचा आनंद मिळण्यासाठी, हे साधू संतांचा बाळू मामाचा भंडाऱ्याचा आनंद मिळण्यासाठी इथं भारतातच या महाराष्ट्रातच जन्माला यावं लागतं. आला जन्मी योग यावा हो, आला जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. आला जन्मी योग यावा, एक शब्द खरा व्हावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझ मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. बाळू मामा दावा, मला बाळू मामा दावा. कोरडया काळजात मामा तुमचं नाव, कशी कशी माझी नाव किनाऱ्याला लाव. कशी कशी नाव माझी किनाऱ्याला लावा. कोरडया काळजात मामा तुमचं नाव, कशी कशी माझी नाव किनाऱ्याला लाव. जीवनाचं आणखी एक प्रायश्चित व्हाव. बाळू मामा तुम्ही मला पदरात घ्यावा. नाही कोणी देवा भावा, मामा करतो तुमचा धावा. नाही कोणी देवा भावा, मामा करतो तुमचा धावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. माझं मरण येण्याआधी मला बाळू मामा दावा. बाळू मामा दावा, मला बाळू मामा दावा. बाळू मामा दावा, मला बाळू मामा दावा. बोला बोला बाळू मामाच्या नावानं, बोला बोला बाळू मामाच्या नावानं. बाळू मामा दावा. आणि म्हणून महत असं भाग्य, अनंत जन्मीची पुण्याई उदयाला आली तेव्हा असणाऱ्या या बाळू मामांची सेवा आपल्याला घडण्याची संधी मिळाली. सांगून जाईल तुम्हाला, अनंत जन्मीची पुण्याई आपल्या वाट्याला लागते. नव्हे नव्हे आपण ज्या आईच्या कुशीमध्ये जन्म घेतला त्या आईची कुस सुद्धा पवित्र लागते. त्याशिवाय या हरिनाम कीर्तनामध्ये, या बाळू मामाच्या भंडाऱ्यामध्ये येण्याचा योग त्याशिवाय येत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून ज्याच्याकडं ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही. ज्याच्याकडं ढिगाणं शर्ट आहेत त्याला रात्रीची झोप नाही. आणि ज्याच्याकडं एक शर्ट नाही ते दगड उशाला घेतलं तरी झोपी जाते बरं का. आणि म्हणून पैसा पाणी ह्या गोष्टी सर्व काही नाही मान्य आहे, पण खूप काही आहे हे पण मान्य आहे. पण निश्चित जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. चांगल्या मार्गाने धन कमवायचं आणि उदास विचारे वेच करायचं म्हणजे चांगल्या मार्गामध्ये बाळूमामाच्या भंडाऱ्यामध्ये आत्मापुरात उधळीता बंडा, आत्मापुरात उधळीता बंडा. सोन्यावानी मामाचा दरबार, बाळूमामाचा सोन्यावानी मामाचा दरबार, बाळूमामाचा सोन्यावानी
बाबांना उजळीचा भंडार आत्मापुरात उजळीचा भंडार सोन्यावाणी मामाचा दरबार बाळू मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार बाळू मामाचा सोन्यावाणी मामाचा दरबार मामाचा दरबार वा. आणि म्हणून याच्यामध्ये आनंद कसा आहे तर सोन्यावाणी मामाचा दरबार आणि म्हणून निश्चित अनंत जन्माची पुण्याई आणि म्हणून तुकोबराय म्हणतात की आमचा असणारा भाग्याचा उदय झाला अभंगाचं प्रथम चरण भाग्याचा उदय भाग्याचा उदय म्हणून तुकोबराय सांगतात काय सांगतात तुकोबराय तर आमचा भाग्याचा उदय झाला काय झाला उदय तर ते हे जोडी संत पाय तुकोबराय म्हटले आम्हाला संत चरणाची प्राप्ती झाली आणि म्हणून तुकोबरायांनी वर्णन केलं भाग्याचा उदय भाग्याचा उदय भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय ते हे जोडी संत पाय येथून अनुठ उमाथा येथून अनुठ उमाथा आणि म्हणून तुकोबराय म्हटले ते हे जोडी संत पाय भाग्य लोक कोणत्या गोष्टीला भाग्य म्हणतील कोणत्या गोष्टीला भाग्य होईल पण तुम्हाला सांगतो आपला भारतामध्ये जन्म झाला हे आपलं विशेष भाग्य आहे आणि म्हणून साधू संत म्हणतात पवित्र ते कुळ पावन तो देश ते हरीचे दास जन्म घेती जेते 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 हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती जेते हरीचे दास जन्म घेती पवित्र ते कुळ पावन तो देश पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती हो जेते हरीचे दास जन्म घेती जन्म घेती आणि म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश आणि जेते हरीचे दास जन्म आणि म्हणून म्हणतात जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा कारण का हा देश कसा आहे सुजलाम आहे सुफलाम आहे कसा सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम मातरम वंदे मातरम 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 सस्य श्यामलम मातरम मातरम आणि म्हणून साधू संतांनी आम्हाला या भूमीचं वंदन करण्याचं सुद्धा शिकवलं आणि म्हणून ही असणारी भूमी अशी आहे
की या भूमीची माती उचलावी आणि कपाळाला लावावी. कारण का या भूमीमध्ये साधू संत या भूमीमध्ये झाले, ज्ञानोबा तुकोबा या भूमीमध्ये झाले, श्री संत बाळूमामा या भूमीमध्ये झाले, छत्रपती शिवाजी महाराज या भूमीमध्ये झाले. म्हणून असणारी ही पवित्र अशी भूमी आहे. आणि म्हणून त्या साधू संतांना त्या छत्रपतींना आपण आवाहन करू. आइए महाराज विराजिए, 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 पधारिए जिजाऊ कुमार, पधारिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, प्रेम सहित गती धरू, प्रेम सहित गती धरू, विराजिए जिजाऊ कुमार, विराजिए जिजाऊ कुमार, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए महाराज विराजिए, विराजिए. कारण का ती माता सुद्धा धन्य, ती भूमी सुद्धा धन्य. आणि म्हणून धन्य जिजाऊचे कुशी विराजन्मले छत्रपती, धन्य जिजाऊचे कुशी विराजन्मले छत्रपती, धन्य धर्माचे दर्शन नित्य संतांचे पूजन, केले धर्माचे रक्षण नित्य संतांचे पूजन, केले धर्माचे रक्षण, केले संतांचे पूजन, केले धर्माचे रक्षण, केले संतांचे पूजन, संतांचे पूजन. धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती, धन्य जिजाऊचे कुशी वीर जन्मले छत्रपती, केले धर्माचे रक्षण नित्य संताचे पूजन, सत्यसाठी देती प्राण भगवे लाविले निशान, ऐसा पोटी पुत्र व्हावा समर्थ मने केली सेवा. आणि म्हणून असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म सुद्धा याच भूमीमध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठेपण काय, त्यांची स्तुती, त्यांचं गुणगान, त्यांचं मोठेपणा आपण गावं यात नवल नाही. दुश्मनाने सुद्धा त्यांचं गुणगान करावं असं त्यांचं चारित्र्य, अशी त्यांची वागणूक, असा त्यांचा पराक्रम. प्रसंग सांगून जाईल. औरंगजेब बादशहाचा दरबार भरलेला आहे, त्याचे असे मनसबदार वगैरे बसलेले आहेत. दरबारामध्ये औरंगजेब बादशहा पालत्या मांड्या घालून बसला. आणि त्यावेळेस औरंगजेब वर्णन करतोय त्याच्या शहेजाद्यांना, अर्थात त्याच्या राजकुमारांना उद्देशून औरंगजेब म्हणत आहे. काय म्हणतो औरंगजेब? औरंगजेब म्हणतो, ये सब फिजूल है शहजादे, चंगे जोर तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, कंधार से लंगर तंजौर तक मुगलिया सल्तनत का ख्वाब देखने वाले माँ बदौलत आज हम ये क्या देख रहे हैं। हमारी आंखों के सामने शिवाजी अपनी सल्तनत की तामीर कर चुका है, हमारे लाखों के फौज के सूबादारों को शिकस्त देकर खदेड़ दिया है उसने। आणि सरते शेवटी तो औरंगजेब म्हणतो,
कि शिवाजी चालाक है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन सूरज की तरह चमकदार और पानी की तरह साफ है. हे उद्गार आहेत औरंगजेबाची. म्हणजे काय, औरंगजेब म्हणतोय छत्रपती शिवाजी महाराजांचं चारित्र्य सूर्यासारखं तेजस्वी आणि पाण्यासारखं स्वच्छ आहे. अशी आपली वागणूक असावी. आपल्या लोकांनी तर आपल्याला आपलं नाव घेईल यात नवल काय. दुश्मनाने सुद्धा म्हणावं. दुश्मन जरी मिळाला तो म्हणतोय शहजादे हमारा नसीब है कि हमें दुश्मन भी जो मिला वो शिवाजी जैसा मिला. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून निश्चितच आपल्या अनंत भाग्याचा उदय म्हणून आज या ठिकाणी निश्चित अभंग भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. बर तुकोबर आहे, आम्हाला लक्षात आलं, तुम्ही आम्हाला सांगितलं, भाग्याचा उदय सांगितला, संताचे पाय पण मिळाले हे सांगितलं, पण कोणते संत कोणते संत. मग तुकोबरांनी या ठिकाणी दर्शक सर्वनाम वापरलं. दर्शक सर्वनाम वापरलं. काय वापरलं, ते हे जोडी संत पाय. ते हे म्हणजे काय तुकोबर आहे. मग तुकोबरांनी आणखी एका ठिकाणी त्यांचं वर्णन केलं. तुकोबरांनी अगोदरचे जेवढे संत होते तेवढे त्यामध्ये घेऊन टाकले. कोणते, ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश सुपान. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश सुपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते हे निवृत्तीनाथ निवृत्ती सोपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश सोपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश सोपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश सोपान. ते निवृत्तीनाथ ज्ञानेश सोपान. ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान. ते निवृत्तीनाथ ज्ञानदेव सोपान. आणि म्हणून तुकोबरांनी सांगितलं कोणते संत, ते हे अगोदर जे झाले त्यांचं वर्णन केलं. ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. आणि म्हणून या चार नावामध्ये सुद्धा तत्वज्ञान लपलेलं आहे. तुम्ही म्हणता कोणतं तत्वज्ञान लपलं. एक तुम्हाला थोडं शब्दाचा एक हे केलेलं आहे, तुम्हाला म्हणून दाखवतो, बोलून दाखवतो, तुमच्या लक्षात येईल. तत्वज्ञान, फिलॉसॉफी यांच्या नावामध्ये सुद्धा ते तत्वज्ञान लपलेलं आहे. माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबर आहे ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान. ज्ञानेश्वर, निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपान आणि मुक्ताबाई हे चार संत आहेत. चारही संतांचं सांगतो. निवृत्तीनं निवृत्तीचं निवृत्तीपर तत्वज्ञान जगताच्या निवृत्ती करता ज्ञानाच्या स्वाधीन केलं. पण ते निवृत्तीचं तत्वज्ञान ज्ञानाखेरीज अन्यांना समजणं, पचणं, रुचणं एवढं सोपान. ज्ञानाखेरीज समजणं, पचणं, रुचणं एवढं सोपान. आणि सोपान नावाचा ब्रिज, सोपान नावाच्या पायऱ्या, सोपान नावाचा पूल ओलांडला की तक्षणी ॲट अ टाइम तेने मुक्तिचारी साधईल्या. तेने मुक्तिचारी साधईला. आणि म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई ह्या चार नावामध्ये सुद्धा तत्वज्ञान लपलेलं आहे. विठ्ठल आणि म्हणून आम्हाला ही साधू संत मिळाले.
ज्ञानोबापासून तुकोबरायपर्यंत अष्टादश संत, बाळूमामांसारखे संत यांचे दर्शन, यांचं सेवा घडण्याचा योग निश्चित आपलं अनंत भाग्य आहे. अनंत जन्मीचं भाग्य उदयाला आलं आणि म्हणून हे संत मिळाले. आणि मग तुकोबराय म्हटले, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. बरं, तुकोबराय आम्हाला कळलं, भाग्याचा उदय झाला हे पण कळलं, संताची पाय पण मिळाले हे पण कळलं. मग तुकोबराय आता तुम्ही काय करणार, काय करणार, काय करणार? अभंगाचं द्वितीय येतो निया नोटवू माता, ओ 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 येतो निया नोटवू माता, येतो निया नोटवू माता, ओ येतो निया नोटवू माता, येतो निया नोटवू माता. तुकोबराय काय करणार तुम्ही? मग तुकोबरायने सांगितलं, येथोनी या उठवू माथा. आता या ठिकाणी न उठवू हे दोन शब्द आहेत. तुकोबरायने दोन शब्दाची संधी केली. व्याकरण शास्त्रामध्ये संधी आणि विग्रह या दोन गोष्टी असतात. विग्रह म्हणजे अलग करणं, वेगळं करणं, आणि संधी म्हणजे दोन्ही जोडून घेणं, एका जागी आणणं. न उठवू या दोन्हीचीच तुकोबरायांनी संधी केली. नुठवू, नुठवू म्हणजे न उठवू. मग काय तर या संताच्या चरणावरनं मी माझा माथा उचलणार नाही. बर, मग कुठपर्यंत तुकोबराय, किती वेळेपर्यंत नाही उचलला तर मरणा वाचोनी सर्वथा. आणि म्हणून आपल्याला सुद्धा महत भाग्यानं श्री संत बाळूमामा अर्थात शिव अवतारी बाळूमामा यांच्या भक्तीचं, यांच्या सेवेचं असणारं पुण्य, आणि हे पुण्यापासून कधी मुकायचं नाही. आपण भलेही कुठं असू पण बाळूमामाच्या इथं हजेरी द्यायला कधी विसरायचं नाही. बाळूमामा तुम्ही कीर्तनाला या, बाळूमामा तुम्ही कीर्तनाला या, आम्हावर कृपा कराव, कृपा कराव, आम्हावर कृपा कराव, कृपा कराव. बाळूमामा कीर्तनाला यावो, बाळूमामा कीर्तनाला यावो, आम्हावर कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो. काची माय मेंढी माऊली माझी, साधकाची माय मेंढी माऊली माझी, काची माय मेंढी माऊली माझी, साधकाची माय मेंढी माऊली माझी. बाळूमामा कीर्तनाला यावो, बाळूमामा कीर्तनाला यावो, आम्हावर कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो, कृपा असू द्यावो. बाळूमामा कीर्तनाला
मामा. आणि म्हणून महत्भाग्य आणि म्हणून आम्ही आता काय करणार तर बाळू मामाच्या चरणावरनं आमचा माथा कधीही उचलणार नाही याचा अर्थ त्या विचारावर चालणार, त्या विचारावर चालणं, त्या विचारानुसार आपलं आचरण करणं. मामांनी सांगितलं अन्नदान करा, कुणाच्या बद्दल मनामध्ये वाईट विचार आणू नका, सगळ्यांचं चांगलं होईल असंच करा. हा बाळू धनगर सदैव तुमच्या पाठीशी असेल असं बाळू मामाचे शब्द आहेत. आणि म्हणून बाळू मामांचं जे शब्द आहेत निश्चित आपण तेवढ्या मनाने तेवढ्या अंतकरणपूर्वक केले तर निश्चितच आपल्याचा उद्धार होईल यात नवल नाही, आपल्या कुळाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाळू मामाची ती असणारा तो विशेष असा आशीर्वाद आहे. आणि म्हणून आपल्या जीवनामध्येही आपण कसं केलं पाहिजे जीवन तर जीवन आपलं आनंदाने पाहिजे, समाधानाने पाहिजे. साधू संतांच्या सहवासामध्ये तो आनंद ते असणारं समाधान आपल्याला प्राप्त होतं. तद्वतच आपली संगती ही चांगली पाहिजे. आपण कोणासोबत राहतो, कोणासोबत उठतो हेही महत्त्वाचं आहे ना. आता हे छोटे छोटे मुलं आहेत, चांगले वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आहे, यांना तसेच चांगले संस्कार घडणार. आणि म्हणून आपले मुलं सुद्धा आपण चांगल्या अशा संस्कारामध्ये आणलं पाहिजे. ते असे आणले तर ते इथं येऊन टाळ घेऊन उभा राहतील, अभंग म्हणतील, भजन म्हणतील. निश्चित मग काय होतं तर तो चांगल्या मार्गाला लागतो, संगती चांगली लागते. आपले मित्र कसे तर मित्र मग ह्यांचे चांगलेच राहतात. कसं असते तर एक असणारी कविता आहे त्याच्यामध्ये आहे दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आणि असे गारव्यासारखे मित्र तिकडं गार टाकून घेणारे मित्र होणार नाहीत. तरी जेव्हा तुम्ही साधू संतांच्या सहवासामध्ये आणताल तर इकडं संगत चांगली मिळेल आणि इकडं असे चांगले मित्र मिळतील. नाही तर काही जण म्हणतात गार टाकून घेणारे काही मित्र असतात, गार मिक्स करून घेणारे मित्र असतात, असे मित्र नाही. तर गारव्यासारखे अर्थात साधू संतांच्या सहवासामधले. नाही तर काही काही जणांना सवय असते 5 वाजले की त्यांचे हात थरथर करतात आणि मग ते जातात आणि मग टाकूनच येतात. अशी टाकून येतात की बस त्यांना मग लयजिम खेळायला अख्खा रस्ता पुरत नाही. आणि म्हणून असा गारवा कामाचा नाही. आपला गारवा कोणता असावा तर साधू संतांच्या कृपेचा ओलावा, साधू संतांच्या आशीर्वादाचा गारवा, साधू संतांचे आशीर्वाद अनंत हाताने आपल्याकडे आले पाहिजे. आणि ते केव्हा येतील तर आपण चांगल्या गोष्टीमध्ये राहू. आता काय असा जो उपक्रम आहे या उपक्रमाला आपण मदत केली पाहिजे. गणेश उत्सव आहे, नवरात्र उत्सव आहे, याच्यामध्येही आपण मदत केली पाहिजे. कारण का आपण जेव्हा चांगल्या कार्याला काहीतरी द्रव्यदान, आपला वेळदान, आपलं श्रमाचं दान करतो तेव्हा आपली संपत्ती असणारी शुद्ध होत असते. आणि ती शुद्ध झालेली संपत्ती चिरकाल टिकत असते. हे त्याच्या मागचं शास्त्र आहे. नाहीतर काय होतं मग ती कशी आली आणि कशी गेली आपल्यालाही कळत नाही. नाहीतर काय होतं मग ती संपत्ती आपल्याला आशीर्वाद न देता शाप देत असते. आणि म्हणून आपण पाहतो जे गुप्तधन असतं ना मग हे असणं मेल्यावर पण हे ते गुप्तधन ह्यांना सोडत नाही आणि ते साप होऊन गुप्तधनावर बसते असं. आणि म्हणून आपण काय करायचं तर चांगल्या कार्याला ती संपत्ती गेली पाहिजे. उदास विचारे वेच करी, चांगल्या कार्याला ती गेली पाहिजे. आणि म्हणून निश्चित चांगल्या कार्याला ती संपत्ती गेली तर तो आपल्याला आशीर्वाद मिळतो. म्हणून आता पुढे चालून गणेश उत्सव येईल. गणेश उत्सवामध्ये हे असे चांगले उपक्रम राबवले जातात. त्या उपक्रमामध्येही निश्चित आपण सढळ हाताने मदत केली पाहिजे. त्या ठिकाणी काय होतं ज्ञानदान होतं, त्या ठिकाणी सामाजिक उपक्रम होतात, त्या ठिकाणी अन्नदान होतं. आणि म्हणून जेव्हा मंडळामधले असणारी तरुण मंडळी आपल्याला काहीतरी मागायला येतात काय आपण 100, 50, 1000, 500 जे काही असतील ते आपण देतो. पण ते चांगल्या कार्याला जातात, आपल्यालाही तो आशीर्वाद मिळतो. नाहीतर आपण मग काही वेळेस म्हणतो
काय पोरं आले, काय पोरांनो, काय पाहिजे तुम्हाला, जा पोरांनो, काय देत नाही, असं नाही. आपली फुलाची पाकळी चांगल्या कार्याला गेली पाहिजे, मग निश्चित आपल्याला आशीर्वाद मिळत असतो. आणि म्हणून ह्या सगळ्या मंडळाला सहकार्य नाही करता आलं एक वेळेस करू नका, पण यांना नावं ठेवू नका. कारण का चांगल्या कार्याला तुका म्हणे सत्य कर्मा व्हाये साह्य आणि घातलिया भय नरका जाणे. आणि म्हणून चांगल्या कार्याला सहाय्य नाही झालं तरी काय हरकत नाही, नाव ठेवून नरकाचे वाटेकरी होऊ नका. विठ्ठला आणि म्हणून आई वडिलांची पण सेवा करा. कारण का आई म्हणजे काय, प्रेमाचा झरा. आई म्हणजे काय, स्नेहाचा झरा. आई म्हणजे काय, मायेचा सागर. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. हो हो तळपत्या उन्हात रख रख त्या रानात, राहिलीस माझ्यासाठी तू ग कष्टाच्या गामात. कधी मिळेल मुठभर घास, कडी गले तिला उपवास. ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला कार. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आणि म्हणून आई वडिलांचे आपल्यावर उपकार आहेत. त्यांनी असणारा हा मनुष्य देह आपल्याला दिला. नाहीतर काही काही मुलं असे असतात की त्या आई वडिलाकडे पाहत नाहीत. कारण का आपले आई वडील हेच खरं पंढरपूर आहे. आई वडिलांची सेवा केली पाहिजे निश्चित आपल्या घराची. बरं का, एक वाक्य सांगतो, लक्ष देऊन ऐका, लक्ष देऊन ऐका. आई वडिलांची सेवा करा. आई वडील जे असेल, जी त्यांची इच्छा असेल त्या इच्छेनुसारच आपलं कार्य करा. आई वडिलांची इच्छा काय असते, आपलं कल्याण व्हावं हीच त्यांची इच्छा असते. म्हणून त्यांच्या इच्छेनुसार राहा. निश्चित तुमच्या घराचं पंढरपूर झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल आणि म्हणून नाहीतर काय 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 होतं, काही काही वेळेस काय होतं की आईची आई वडिलाची सेवा घडली जात नाही, आई वडिलाची आपण सेवा करत नाही. आणि मग ती आई तशीच. आता एक आईची आत्मकथा आहे बरं काही कवितेमध्ये. ती आई काय म्हणते, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. मेल्यावरती रडत कशाला, उगीच ताण नको देऊ गशाला, उगीच ताण नको देऊ गशाला. मोडला नाही कधी रुपया दुधाला. आणि म्हणून आपल्या आई वडिलांची सेवा करा. निश्चित आनंद हाताने त्या पांडुरंगाची, त्या बाळूमामाचे आशीर्वाद आपल्याला लाभल्याशिवाय राहणार नाही. बोला 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 बाळू मामाच्या नावानं, माऊलीच्या नावानं. आणि म्हणून असंच आपली सेवा घडू द्या. आणि त्या साधू संतांचं, बाळू मामांचं तुम्हाला सांगतो, बाळू मामांचा जन्म जो झाला तो द्वादशीला झाला. आश्विन शुद्ध द्वादशीला बाळू मामांचा जन्म झाला. आश्विन शुद्ध द्वादशी शके 1814 मध्ये बाळूमामांचा जन्म बिदर बेळगाव जिल्ह्यामधील अक्कोळ या गावी झाला. आणि बाळूमामांच्या जन्मापासून विभूती होती. जन्मापासूनच लोकांना त्यांच्या लक्षणावरून लक्षात येत होतं की ही साधी मूर्ती नाही, तर हे साक्षात कैलासीचा राणा अर्थात शंभू महादेव आहेत. आणि बाळूमामांनी एक एक लीला केल्या, बालपणापासूनच लीला केल्या. बाळूमामा लहानपणापासून ध्यानस्थ राहायचे, काट्यावरच्या आसनावर झोपायचे. म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लीला बाळूमामांनी त्यांच्या जीवनामध्ये केल्या. आणि नंतर बहिणीच्या इथे
राहिले काही दिवस आणि बहिणीच्या मुलाचे ते मामा झाले, बहिणीच्या मुलाचे मामा आणि सगळ्या जगाचे बाळू मामा. विठाला 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 विठाला. आणि असे हे बाळू मामा आमचे. बाळू मामा कसे आहेत बाळू मामा? बाळू मामा वैद 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 त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव. हे बाळू मामा पैदव पैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव. रुद्राचा वार थोरया राहतो यात महापुराला. हे उधळूनी भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी भेटा रेशमी भेटा रेला सोन्याची किनार. दिसे रूपा मनोहर त्याच्या नजरेत तलवार. हे बाळू मामा बैदव बैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव. बाळू मामा बैदव बैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव. म्हणून एकदा सगळ्यांनी बरं का प्रेमानं हात वर घ्यायचे तर. आणि बाळू मामांचं असणारं भक्तिगीत मोठ्या असणारं प्रेमानं गायचं. प्रेमानं गायचं. अर्धाच मिनिटं गायचं पण प्रेमानं. ए बाळू मामा वैद 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 त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव पैदव. बाळू मामा वैदव वैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव. एक साथ एक बाळू मामा वैद वैद त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव. रुद्राचा अवतार थोरया राहतो यात महापुराला. उधळाची भंडारा ज्ञानगंगेची अमृतधारा. रेशमी भेटा रेशमी भेटा त्याला सोन्याची किनार. दिसे रूपा मनोहर त्याच्या नजरेत तलवार. हे बाळू मामा वैदव वैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव. बाळू मामा वैदव वैदव. त्याने मेंढ्या गेल्या पैदव पैदव. बाळू मामा वैदव. बोला बोला बाळू मामाच्या नावानं. मेंढी माऊलीच्या नावानं. आणि म्हणून अशी ही प्रेममूर्ती बाळू मामाची वहिवाट कुठे आहे? आदमापुरात तुझी वहिवाट तुझा भंडारा मांडला. तुझा राण गा सुंबराण गा तुझा भंडारा मांडला. आणि म्हणून अशी ही आदमापुरात असणारी बाळू मामाची वहिवाट. बाळू मामा आजही अनंत अवतारांनी अनंत रूपांनी अनंत वेशानं वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला आजही प्रचिती देत असतात. आणि म्हणून निश्चितच तेवढ्या प्रेमानं तेवढ्या आत्मीयतेने तेवढ्या तन्मयतेने बाळू मामाची भक्ती करा. बाळू मामा तुम्हाला अनंत हाताने त्या गोष्टीचं त्या सेवेचं फळ मोबदला 100 पटीनं परत केल्याशिवाय राहणार नाही. ही बाळू मामाची ताकद. बेगीन जाऊ दर्शन घेऊ. बेगीन जाऊ दर्शन घेऊ ही वाटाय नाग मोडी. आत्मपुराला जायला झुंपली पहिलाची गाडी. आत्मापुराला जायला झोपली बैलाची
गाडी आदमापुराला जायला झोपली या बैलाची गाडी आदमापुराला जायला झोपली या बैलाची जोडी बेगीन जाऊ दर्शन घेऊ बेगीन जाऊ दर्शन घेऊ वाट आहे नागमोडी आदमापुराला जायला झोपली या बैलाची जोडी आदमापुराला जायला झोपली या बैलाची गाडी आदमापुराला जायला झोपली या बैलाची जोडी बोला बोला बाळ मामाच्या नावानं सांग बरं बेटी माऊलीच्या नावानं सांग बरं जय बाळ मामा जय बाबा आणि म्हणून बाळूमामांची सेवा करा. तुमच्या जीवनामध्ये अनंत हातानं भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. हा बाळूमामांचा आजच्या कलियुगामध्ये दिलेला आशीर्वाद आहे. या कलियुगाचा इनचार्ज कोण असेल तर ते बाळूमामा आहेत. ज्याच्याकडे जो इनचार्ज असतो त्याचा कारभार त्याचा आदेश 100% चालत असतो. आणि आजच्या कलियुगामधला इनचार्ज कोण आहे तर असणार शिव अवतारी संत श्री बाळूमामा आहेत. म्हणून बाळूमामा साक्षात देव आहेत. ते देव असले तरी ते गुरुच्या रूपानं आहेत. आणि म्हणून बाळूमामांचा आशीर्वाद अनंत हाताने आपल्याला मिळल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून जी परंपरा आहे परंपरेनुसार गोष्टी असतात. म्हणून बाळूमामाची परंपरा ती शिव परंपरेपासून आलेली. जे बाळूमामांचं जे कुळदैवत ते हलसिद्धनाथ आणि त्या हलसिद्धनाथांची जी शिव परंपरा आणि म्हणून ती नाथाची परंपरा ज्ञानोबरायांची सुद्धा परंपरा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र म्हणजे आदिनाथ मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज अशी ती असणारी ज्ञानोबरायांची परंपरा. प्रत्येक परंपरा आहेत. वारकरी संप्रदायामध्ये 4 परंपरा सम्मिलित झाल्या. आमचं सोनी मराठीला ज्यावेळेस कीर्तन होतं त्यावेळेस माझ्याकडं परंपरेचं अधिष्ठान असल्यामुळं मला परंपरेचा अभंग आला होता. आदिनाथ गुरुवर मी सोनू मराठीचं कीर्तन केलं होतं. आणि त्यावेळेस आमचे सर्व चैतन्य दादा असतील आमचे चोपडे सर असतील आमचे रोहित दादा असतील सगळे होते. आणि सुंदर अनुभव आहे. पहिली शूटिंग जी झाली ती भोसरीला झाली होती. दुसरी जी शूटिंग झाली ती साताराला झाली. आणि छान अनुभव आहे तो. सांगण्याचा उद्देश परंपरा त्यावेळेस परंपरेचा अभंग आला होता. आता माझ्याकडे जे दत्त परंपरेचा अधिष्ठान आलेली ती परंपरा आहे ती आहे आदिनारायणापासून. कशी आहे? आदिनारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदिगुरु. संत एकनाथ महाराजांनी ती परंपरा सांगितली. ती परंपरा भगवत कृपेनं भगवंताची उपकार म्हणून माझ्याकडे आली. कशी? आदिनारायण म्हणती त्यास तो सर्वांचा आदिगुरु. ब्रह्मातयाचा अनुग्रहित ब्रह्मा अत्रि सौपदेशित अत्रिपाद प्रसादांत श्री अवधूत दत्तात्रेय. दत्तात्रेय परंपरा सहस्रार्जुन यदु दुसरा जनार्दन शिष्य तिसरा केला खरा कलियुगी. साध्या भाषेमध्ये जगताचा गुरु आदिनारायण. आदिनारायणांकडनं ती परंपरा ब्रह्मदेवाकडं, ब्रह्मदेवाकडनं अत्रि ऋषींकडं, अत्रि ऋषीकडनं परमात्मा श्री दत्तात्रेय. दत्तात्रेय हेच मुख्य अधिष्ठान. दत्तात्रेयांकडनं सहस्रार्जुन, नंतर यदू, नंतर जनार्दन स्वामी. जनार्दन स्वामीकडनं संत एकनाथ महाराज. संत एकनाथ महाराजांकडनं गावबा, गावबांकडनं दयार्णव, दयार्णव नंतर कृष्णार्णव, कृष्णार्णव नंतर अनंत ऋषी. दासजींचा एक दोहा आहे. त्या दोह्यामध्ये काय आहे? गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय बलिहारी गुरु आपकी जो गोविंद दियो दिखाय. म्हणजे काय? कबीरदासजी म्हणतात गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय. गुरु गोविंद जर माझ्या पुढे उभे असतील तर मी यांच्या दोघांपैकी अगोदर कुणाचे पाय धरणार? तर कबीरदासजी म्हणले बलिहारी गुरु आपकी जो गोविंद दियो दिखाय. म्हणजे गुरु तुमचे मी पाय अगोदर धरणार, कारण का तुम्हीच मला देव दाखवून दिले. पण बाळूमामा इथं गुरु रूपानेही आहेत आणि देव रूपाने बी आहेत. म्हणून तुम्हाला दुसरं तिसरं कुठं पाय धरायची गरज नाही. बाळूमामाचे पाय धरले तर तुम्हाला जगामध्ये कुणाचे पाय धरायची गरज पडणार नाही. विठाला विठाला आणि म्हणून सगळ्यांच्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे. आता इथं किती जणांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे? हात वर करा बरं. किती जणांच्या गळ्यामध्ये? दाखवा दाखवा दाखवा. सांगा मला. या बाळगोपाळांच्या तर आहेत सगळ्यांच्या. यांचा काही विषय नाही. तुमच्या कोणाच्या आहे? बरं. हा, आपण अनंत जन्माची पुण्य आहे तेव्हा हा मनुष्य देह प्राप्त झाला. आता हा मनुष्य देह असा वाया जाऊ द्यायचा नाही.
चैतन्य दादा हा मनुष्य देह आपल्याला असं वायाला जाऊ द्यायचा नाही. यांना कुणालाही तुळशीची माळा घालायचं असेल आपल्याकडे पवित्र तुळशीच्या माळी तुळशीच्या काष्टापासून बनवलेल्या आहेत. कुणीही असणारं तुळशीची माळा प्रत्येकाच्या गळ्यामध्ये पाहिजे. कारण का एखादा माणूस जर परलोकामध्ये गेला म्हणजे त्याचा मृत्यू झाला तर तो मेल्यानंतर त्याच्या मुखामध्ये तुळशीचा पाला कोंबतात. काय उपयोग आहे? अरे तो निघून गेला इथं काही फक्त देह राहिला. तो माणूस तर निघून गेला ना, मग इथं देहाला तुळशीचा पाला कोंबला काय आणि त्याला तुळशीच्या लाकडात जळलं काय? काय उपयोग आहे? काही नाही. जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत आपल्या गळ्यामध्ये पवित्र अशी तुळशीची माळ पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने गळ्यामध्ये तुळशीची माळ धारण करा. तुम्हाला सांगतो बाळूमामा साक्षात देव होते, देवाचा अवतार होते, तरीही बाळूमामाची कधी एकादश चुकली नाही. बाळूमामांनी कधी एकादश चुकू दिली नाही. आणि म्हणून आपण सुद्धा बाळूमामांचा जन्म सुद्धा द्वादशीचा आहे. सांगण्याचा उद्देश बाळूमामाचे आई वडील सुद्धा एकादशीचं नित्य नियमाने व्रत करायचे. आणि म्हणून बाळूमामाची जिथं समाधी आहे ना त्या ठिकाणी बी मध्यभागी बाळूमामांचा विग्रह म्हणजे मूर्ती कधी म्हणायचं नसतं. एक शास्त्र लक्षात घ्या बरं का, मूर्ती कधी म्हणायचं नाही. मग काय विग्रह, मध्यभागी बाळूमामाचा विग्रह आहे. त्या विग्रहाच्या डाव्या साईडला त्यांच्या गुरुचा म्हणजे मुळे महाराजांचा विग्रह आहे आणि उजव्या साईडला जो विग्रह आहे तो विठ्ठल रुक्मिणींचा. म्हणजे काय, बाळूमामानं शुद्ध सात्विक भक्ती सांगितलं. बाळूमामांनी जी अंधश्रद्धा होती समाजामधील ती अंधश्रद्धा दूर केली. बाळूमामा म्हटले देवाला बकऱ्या कापू नका, देवाला असणाऱ्या कोंबड्या कापू नका, तर त्या बकऱ्यांची मेंढ्यांची सेवा करा, निश्चित त्यांच्यामध्येच तुम्हाला देव भेटल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून बाळूमामांच्या तिथं समाधीपाशी कुणाची मूर्ती असेल तर मेंढी माऊलीची मूर्ती. म्हणून काय, भूतदया, जीवावर दया करायचं हे बाळूमामांनी शिकवले. म्हणून दया करणे जे पुत्रासी तेची दास आणि दासी. आणि म्हणून संताचं ब्रीद आहे काय, जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तोची साधू ओळखावा देवतेची जाणावा. आणि म्हणून तोच साधू ओळखा, देव तिथंच जाणार. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रंजल्या गांजल्याची सेवा करा, सर्वांना असणारा अन्नदान द्या, ज्ञानदान द्या. बाळूमामांनी हे कार्य केलं. काही वेळेस बाळूमामा फटकारून बोलायची, काही वेळेस एखाद्याला शिव्या द्यायचे, पण बाळूमामाच्या शिव्या म्हणजे बाळूमामाच्या शिव्या नव्हत्या, बाळूमामाचा आशीर्वाद होता. आणि म्हणून तसाच आपल्याला बाळूमामांनी अनंत हाताने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी अशी मी बाळूमामांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि आपण बाळूमामांनी जे व्रत केलं एकादशीचं व्रत, म्हणून व्रत करा एकादशी, कंठी मिळवा तुळशी. आणि एकादशीचं व्रत करा, सर्वांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, ही सगळ्यांना असणारी विनंती आहे. आणि ज्यावेळेस बाळूमामा लोकांच्या व्याधी दूर करतात. आणि ज्या बाळूमामांनी मनामध्ये निश्चय केला की मी एखाद्याची व्याधी दूर केली आणि मला जी असणारी दक्षिणा दिली ती किती दिली, जो मला सांगेल त्याला मी गुरु करेल, असं बाळूमामा म्हटले. आणि एक वेळेस प्रसंग असा भ्रमंती करत असताना मुळे महाराज आले आणि मुळे महाराजांनी सांगितलं की तुम्हाला ही दक्षिणा दिलेली आहे ती मला द्या, असं मुळे महाराज म्हणले. तुम्हाला 150 रुपये दक्षिणा दिली ती मला द्या असं म्हटले. आणि मग बाळूमामांनी ओळखलं की मी जो संकल्प केला होता मनामध्ये की जो मला दिलेली दक्षिणा ओळखेल तो माझा गुरु करेल. आणि मग कारण का ते स्वतः देव होते तरी त्यांनी सांगितलं की गुरु असायला पाहिजे आपल्याला जीवनामध्ये. आपण देवाला गुरु मानतो पण तरीही एखादा मनुष्य रूपाने आपल्याला चालता बोलता गुरु असला पाहिजे, हे बाळूमामांनी आम्हाला दाखवून दिलं. आणि म्हणून स्वतः देव असून त्यांनी मुळे महाराजांना गुरु केलं. ही बाळूमामांचे आपल्यावर अनंत उपकार आहेत. कारण का, मार्ग दावूनी गेले आदी दयानिधी संत ते. त्यांनी मार्ग दाखवला आम्हाला, जीवनामध्ये कसं वागायचं कसं नाही हे त्यांनी दाखवलं. आणि म्हणून निश्चितच अशा या बाळूमामांनी असणार आपल्यावर अनंत उपकार केले. आणि जे व्रत केलं ते व्रत सुद्धा पांडुरंगाचं केलं. आणि म्हणून त्या पांडुरंगाचं आपण प्रेमाने भजन करायचं आहे. सर्वांनी हात प्रेमाने वर करा, सर्वांनी प्रेमाने वर करा. विठोबा रखुमाई,
आमचे बाळूमामा आणि तसेच एक संत आहेत गोरोबा काका. गोरोबा काकालाही भक्तीचं भाग्य, ज्ञानाचं भाग्य आणि वैराग्याचं भाग्य असे तीनही भाग्य प्राप्त झाले. बाळूमामाला कसे तीनही भाग्य प्राप्त झाले आणि गोरोबा काकांना कशी ही तिन्ही भाग्य प्राप्त झाली मी सांगतो. बाळूमामांना ज्ञानाचं भाग्य झालं, कारण का बाळूमामा सर्वांना ज्ञान जे सांगत होते, जे आज 21व्या शतकामध्ये ज्ञान आहे ते तेव्हाच बाळूमामा सांगायचे. म्हणजे आज सुद्धा बाळूमामांच्या भाकणुकी खऱ्या ठरतात. ज्या त्यांनी तेव्हा सांगितल्या होत्या त्या भाकणुकी आज पण खऱ्या ठरतात. म्हणजे आज आधुनिक युग असून सुद्धा बाळूमामाच्या त्या काळामधल्या भाकणुकी खऱ्या ठरतात. याचा अर्थ त्यांचं ज्ञानाचं भाग्य त्यांचं होतं. आता याच्या पुढे वैराग्याचं भाग्य. वैराग्याचं भाग्य बाळूमामांनी स्वतःचा संसार त्यागून जगाचा संसार आपला केला, जगाचा संसार आपला मानला. कारण का बाळूमामा जगले ते जगासाठी, म्हणून हे वैराग्याचं भाग्य. आणि तिसरं भाग्य ते आहे भक्तीचं भाग्य. बाळूमामांच्या माध्यमातनं बाळूमामांच्या भक्तीला लागलेले सर्व लोक चांगल्या मार्गाला लागले. कसे लागले? व्यसन सुटले त्यांचं, असो त्यांची आर्थिक भरभराट झाली, म्हणजे ऐहिक उन्नती झाली, पारलौकिक उन्नती झाली. ज्ञानोबा सांगतात, जयाची ऐहिक धड नाही तयाची परत्र पुससी काही. म्हणजे ऐहिक उन्नती पण चांगली आणि पारलौकिक उन्नती पण चांगली. म्हणजे काय, सत्ता संपत्ती पैसा पाणी ह्या गोष्टी तर प्राप्त होतातच, पण पारलौकिक उन्नती म्हणजे देवकृपा, संत कृपा, ईश्वर कृपा ही प्राप्त होते. म्हणून तिन्ही भाग्य बाळूमामांकडे आहेत. म्हणून जेव्हा आपण बाळूमामांची सेवा करतो त्यावेळेस बाळूमामांची सेवा केल्यावर ज्ञानाचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. बाळूमामांची सेवा केल्यावर भक्तीचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. बाळूमामांची सेवा केल्यावर वैराग्याचं भाग्य आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून निश्चित मनोभावाने अंतकरणपूर्वक बाळूमामांची भक्ती करा. तुम्हाला जीवनामध्ये अनंत हाताने त्यांचे आशीर्वाद नव्हे नव्हे तुमच्या जीवनामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल बोला बोला बाळूमामाच्या नावानं सांग भले, माऊलीच्या नावानं सांग भले. आणि म्हणून बाळूमामांच्या नावानं आपण निश्चित अनंत जन्मापर्यंत बाळूमामांच्या चरणी अशी प्रार्थना करू की बाळूमामा आम्हाला अशीच तुझी भक्ती करण्याची संधी दे, तुझा जय जयकार करण्याची संधी दे. आणि म्हणून आणि जे बाळूमामांचं जे चांगल्या गोष्टी, आता याच्यामध्ये एक शब्द आहे बरं का, चांग भलं. याचा अर्थ काय तर पंजाबमधली उत्पत्ती आहे या शब्दाची. पंजाबमध्ये चंगा भला, चंगा म्हणजे चांगलं टकाटक व्यवस्थित ते चंगा, आणि भला म्हणजे भलं होणं, भलं होणं म्हणजे कल्याण होणं, याचा अर्थ भलं होणं. आणि म्हणून चंगा भला म्हणजेच काय, चांग भलं. आणि म्हणून चांग भलं र देवा चांग भलं र बाळूमामा चांग भलं, चांग भलं र, चांग भलं र देवा चांग भलं र मामा माझ्या बाळूमामा चांग भलं र. आणि म्हणून बाळूमामांचं चांग भलं म्हणायला कधीही विसरायचं नाही. आणि अशी असणारी सेवा बाळूमामांनीही आमच्याकडनं तुमच्याकडनं जे असणारे आपलं बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी, बरोबर ना, बरोबर आहे ना, डोंबाळवाडीच ना, हां, बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी सुंदर अशी सेवा करतायत, बाळूमामांची सेवा करतायत. त्यांनाही बाळूमामाने अनंत हाताने आशीर्वाद द्यावे. त्यांनाही असं जीवनामध्ये सुख संता संपत्ती पैसा पाणी सर्व काही भरभरून द्यावं. तुमच्या सर्वांनाही बाळूमामाने अनंत हाताने कृपा द्यावी हीच असणारी बाळूमामांच्या चरणी मी प्रार्थना करतो. आणि तुम्ही ही सर्वांनी गळ्यामध्ये पवित्र तुळशीच्या माळा घाला. ज्यांनी कोणी गुरुमंत्र घेतला नसेल गुरु करा, गुरुमंत्र घ्या. बाळूमामांनी जी शिकवण दिली त्या शिकवणीचं अनुसरण करा. असणारी पशुहत्या करू नका, प्राणी मात्रावर दया करा. आणि निश्चित मामांचा आशीर्वाद तुम्हाला लाभल्याशिवाय राहणार नाही. मेंढी माऊलीची सेवा करा, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा. आपल्याकडे दत्त परंपरेचं अधिष्ठान आहे. तुम्हाला दत्त परंपरेचे मंत्र घ्यायचे असतील तर निश्चित गुरुमंत्र घेऊ शकता तुम्ही. आपला श्री दत्त कैवल्यधाम आळंदीमध्ये आहे. आमच्या चोपडे सरांना, आमच्या चैतन्यदादांना, आमच्या रोहितदादांना माहिती आहे. कधीही तुम्ही येऊ शकता. गुरुवारी पौर्णिमेला दरबार असतो. निश्चित तुम्ही बाळूमामांची सेवा करा. बाळूमामांनी जो मार्ग दाखवला गुरुमार्ग करा. निश्चित तुम्हाला त्यांची कृपा त्यांचा आशीर्वाद मिळल्याशिवाय राहणार नाही. इथं हे जे सेवा करतात यांना निश्चित मदत करा. तुमच्याकडं नाही तुम्हाला आर्थिक मदत करता आली श्रमदान करा, श्रमदानाची मदत करा. नाही श्रमदान करता आलं तर नाव तरी ठेवू नका.
चांगल्या कर्म, कारण का तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य, चांगल्या कामाला मदत करा. निश्चित बाळूमामा तुम्हाला आशीर्वाद देतील. तुमचं कल्याण होईल, तुमच्या कुळाचं कल्याण होईल, तुमच्या असणाऱ्या मागच्या कुळाचा उद्धार होईल, पुढच्या कुळाचा उद्धार होईल. बाळूमामाच्या अनंत हाताने आशीर्वाद मिळतील. नव्हे नव्हे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरी एक वाटे देवा. तुम्ही इथं या, हे जे ज्ञानदानाचं कार्य इथं बसा, आपल्या लेकराला घेऊन बसवा, मग ते तुमचे मुलं बाळक सात्विक होतील. आणि त्याचं नवल हे लोकांना वाटेल, यात नवल नाही. त्या सात्विक कन्याचं, सात्विक पुत्राचं नवल तयाचा हरिक वाटे देवा. देवाला सुद्धा हरिक वाटेल, देवाला सुद्धा आनंद वाटेल. एवढीच बाळूमामांच्या चरणी विनंती आहे. तुमच्या सर्वांना अनंत हाताने त्यांचे आशीर्वाद देत राहा, मिळत राहावे. मामांचे आशीर्वाद सर्वांना मिळत राहावे, मेंढी माऊलीचे आशीर्वाद सर्वांना मिळत राहावे, हेच बाळूमामांच्या चरणी प्रार्थना आहे. आणि म्हणून आई वडिलांची सेवा निश्चित करा, बाळूमामांच्या शिकवणीचं आपण अनुसरण करा, ही विनंती आहे. झालेली सेवा बाळूमामांच्या चरणी, ज्ञानोबा तुकोबांच्या चरणी, पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी आणि सर्व असणाऱ्या साधू संतांच्या चरणी समर्पित करतो. माझी जी परंपरा आहे, दत्त परंपरा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबराय आणि जगद्गुरु श्री दत्त महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय, सर्व साधू संत सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करतो आणि याच ठिकाणी माझ्या सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली नाथराज माऊली. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर असं नियोजन बाळूमामा तरुण मंडळ डोंबाळवाडी यांचं सुंदर असं नियोजन. आणि आमचे चोपडे सर, आमचे चैतन्य दादा, आमचे रोहित दादा असतील, यांच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या भेटीचा योग आला. आमचे महाराज सुंदर अशी साथसंगत दोघांनीही केली. महाराजांचं नाव खांडेकर महाराज, खांडेकर महाराज, संतोष माने, अच्छा, संतोष महाराज, अंकुश महाराज, या दोघांनी सुंदर अशी चाल म्हटली. यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आमचे कुंभार महाराजांच्या संस्थेमधील विद्यार्थी खूप सुंदर साथसंगत केली बाळगोपाळांनी, त्यांनाही असणारे धन्यवाद. या ठिकाणी महाराज राहुल महाराज, सूरज महाराज, सूरज महाराजांनी सुंदर, काय सुंदर पकवाज आहे, त्या काय छान वाजवतात. म्हणजे काही काही पकवाज वाजले की वाटतं की आता काय, तो म्हणतो बास्कर बास्कर म्हणतो काय, असं वाटतं. पण इथं महाराजांनी एवढं सुंदर वाजवलं की आणखी काय म्हणावं, आणखी काय म्हणावं असं वाटलं. खरंच महाराज तुमच्या मृदंग खूप सुंदर वाजवताय, तुम्हालाही द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. आमचे सूरज महाराज खूप छान, महाराष्ट्रातील ख्यातनाम मृदंगाचार्य सूरज महाराजांनाही खूप खूप धन्यवाद आहेत. आणि हे टाळकरी मंडळ सर्वांना खूप धन्यवाद आहेत. कारण का टाळ का वाजवायचा, टाळ का वाजवायचा, कारण टाळ वाजवल्यानं आपला अनंत जन्मीचा विटाळ नाहीसा होतो, म्हणून टाळ वाजवायचा. मृदुंग का वाजवायचा, किंवा मृदंग वाजवण्याचं महत्व काय. मृदुंग ते मृत कातड आहे, पण ते वाजवतात, त्या मृत कातड्याला सुद्धा ते बोलवायला लावतात. हे त्यांची कला आहे, म्हणून मोठी कला आहे. कारण का आपलं जिवंत असणारा देह देवाचं नाव घेत नाही, पण तो मृदंग ते मृत असणारं कातड, मेलेलं कातड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणतं. हे त्यांचं कौशल्य आहे. आणि म्हणून तो मृत असून सुद्धा देवाच्या नामस्मरणामध्ये दंग आहे, म्हणून तो मृदंग आहे, मृतदंग म्हणून मृदंग असा आहे. आणि म्हणून टाळ म्हणजे आपला अनंत जन्मीचा विटाळ नाहीसा होतो. इथं आपण येऊन बसलो तरी आपला विटाळ नाहीसा होतो. आणि म्हणून अशीच सेवेची संधी उत्तरोत्तर भगवान परमात्मा, बाळूमामा आदी करून अष्टादश संत, पंढरीश पांडुरंग परमात्मा सर्वांनी देत राहो. तुमच्याकडून सेवा घडत राहो, यांच्याकडूनही सेवा घडत राहो, ही विनंती. याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल.